नरेश मस्केंना ठाण्यातून उमेदवारी दिल्यानंतर नवी मुंबई पाठोपाठ भाईंदरमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले। मीरा भाईंदर भाजपचे माजी नगरसेवक आणि महासचिव ध्रुवकिशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातीब, युवा मोर्चा महासचिव विशाल पाटील यांनी राजीनामे दिलेले आहेत। उमेदवार बदलला नाही तर आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असल्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिलेला आहे। ठाण्याच्या बाळहट्टामुळे या ठिकाणी आमच्यावर ही वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलंय। ठाण्याच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे। शरद पवारांनी महाराष्ट्रातील मतदानाच्या टप्प्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणूक घेण्याचं कारण काय, असा सवाल पवारांनी विचारला। राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसतंय, म्हणूनच मोदी पुन्हा पुन्हा राज्यात कसे जातील याची काळजी घेतली गेली आहे, असाही घणाघात पवारांनी केला। संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना मतदानाच्या टक्के अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। टक्केवारीवर संशय व्यक्त केला। मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस का लागले, वाढलेलं मतदान कोणी केलं, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले। महाराष्ट्रात 19 आणि 26 एप्रिलला मतदान झालं, मात्र निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी 30 एप्रिलला जाहीर केली। यावर राऊतांनी निशाणा साधला आहे। हिंगोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदान केंद्राध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक काळामध्ये ते कर्तव्यावर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना निवडणूक विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंनी सांगलीत गणपती मंदिरात गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळेस त्यांच्यासोबत तेजस ठाकरेंसह उमेदवार चंद्रहार पाटीलही उपस्थित होते। सांगली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे सांगलीमध्ये दाखल झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेत आहेत। सध्या सभेची जोरदार तयारी देखील झाली आहे। दरम्यान अमित शहा कोकणवासियांना काय साद घालतात याची चर्चा रंगतीये।